नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये एकदम फिनिशिंगमध्ये लटकन कसं बनवायचं हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतं। तर इथे मी एक स्क्वेअर पीस घेतलाय 5 इंच बाय 5 इंचाचा। तर आपण नेहमी जसं मी इथे दाखवले त्याप्रमाणे लटकन बनवत असतो। तर इथे व्हिडिओमध्ये थोडंसं मोठं दिसावं म्हणून 5 बाय 5 इंचाचा मी स्क्वेअर पीस घेतलाय। तुम्हाला हवी ती साईज घेऊ शकता तुम्ही, 4 इंच किंवा 4.5 इंच। तर आता नेहमी आपण काय करतो, असा स्क्वेअर पीस घेऊन मध्ये फोल्ड करून त्याला मध्ये नॉट ठेवून अशी स्टिचिंग करतो त्याच्यावर आणि हे सिंपल असं लटकन तयार करतो। तर त्याची फिनिशिंग काही एवढी चांगली दिसत नाही आणि सगळे दोरे सुद्धा त्याचे दिसतात। तर इथे मी हे सिंपल असं एक लटकन तयार करून घेतलेलं आहे। आता फिनिशिंगमध्ये लटकन कसं बनवायचं, तर त्याच्यासाठी मी इथे 5 इंच बाय 5 इंचाचा स्क्वेअर पीस घेतलेला आहे। ही नॉट आता ठेवून घेतली, याच्या सेंटरला 2 विरुद्ध टोकं असतील त्याच्यावर ही नॉट आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि तो स्क्वेअर पीस फोल्ड करायचा आहे ट्रायंगलमध्ये। तर असं हे फोल्ड झालं। आता ह्याच्यावर आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे। तर इथे नॉट जिथे आहे तिथून आपल्याला लॉक करून घ्यायची शिलाई आणि इथे स्टिच करून घ्यायचे। इथे आल्यानंतर सुई आतमध्येच ठेवलेली आहे आणि कपडा फिरून घेतला आणि इथे सुद्धा स्टिच करून घेतलं। थोडीशी जागा इथे ओपन ठेवायची आहे, बघू शकता इथे मी दाखवले तसं अगदी थोडीशी जागा इथे ओपन ठेवायची, तिथं स्टिचिंग करायचं नाहीये। तर हे असं दिसेल। त्याच्यानंतर हा जो मधला कॉर्नर आहे तो आपल्याला असा आतमध्ये घालून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता हे दोन्ही असे कपडा वेगवेगळा करून हा जो कॉर्नर आहे तो मी आतमध्ये घालून घेतला। त्याच्यानंतर एखादी टोकदार वस्तू घ्यायची आणि जिथे ही ओपन जागा आहे तिथून हा कॉर्नर बाहेर करून घ्यायचा आहे, बाहेर काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता आता बाहेर काढल्यानंतर हा आपल्याला एका हाताने पकडायचा आहे आणि जे राहिलेलं कापड आहे ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथं जसं दाखवले त्याप्रमाणे हा कपडा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता इथे ही जी नॉट आहे तिथे आल्यानंतर हे कॉर्नर व्यवस्थित एकमेकांवर आले पाहिजेत अशा प्रकारे ठेवून घ्यायचे। बघू शकता जसं इथं दाखवले तसं हे व्यवस्थित नॉट अशी कॉर्नरलाच आली पाहिजे, कॉर्नर एकमेकांवर आले पाहिजेत। असं ठेवून जिथे ओपन आहे तिथे स्टिच करून घ्यायचे। व्यवस्थित हे कॉर्नर एकसारखे पकडायचे आहेत आणि जिथे ओपन आहे तिथे स्टिच करायचे। ओपन जागा स्टिच केल्यानंतर ह्या लटकनला आता सरळ करून घ्यायचे, परत एकदा फोल्ड करायचे, हे सरळ होतं बघू शकता। त्याच्यानंतर थोडीशी इस्त्री वगैरे करून घेतल्यानंतर त्याची एकदम फिनिशिंग छान दिसते। तर बघू शकता खूप छान असं आपलं हे लटकन तयार होतं, फिनिशिंग पण खूप छान दिसते। तर अशा प्रकारचं हे लटकन आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा। याच्या आधीसुद्धा माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत शिलाईच्या रिलेटेड, तर ते व्हिडिओसुद्धा चॅनलला व्हिजिट करून तुम्ही बघू शकता। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।